आशाबाईंचं आपल्यामध्ये नसणं ही खरोखरच एक खूप मोठी पोकळी आहे. सर्वसामान्यांसाठी नव्हे, संगीत क्षेत्राला, चित्रपट सृष्टीला, प्रत्येकासाठी प्रत्येक जण आता आशा भोसले यांना आपल्या आठवणींमध्ये जिवंत ठेवेल. गायिका केतकी भावे जोशी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देतोय. खरं तर आशाताईंचं आपल्यात नसणं या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. केतकीताई, तुमचं आणि आशाताईंचं तुमच्यावरचं हे इम्प्रेशन कसं आहे त्यांचं? नमस्कार. आशा भोसले हे नावच म्हणजे बस नाम ही काफी आहे असं आहे. माझ्यासाठी त्या माझ्या आयडल होत्या मी म्हणणारच नाही, त्या आहेतच कायमस्वरूपी. खरंय. नेहमी आज पण वाटणारी मला रुखरुख ही कधी त्यांना भेटण्याचा मात्र योग आला नाही. आणि त्यांना पाहिलंय जवळून, म्हणजे एका कार्यक्रमात मी त्यांचा कार्यक्रम ऐकायला गेले होते, तेव्हा बॅकस्टेजला त्यांना अगदी जवळून पाहिलंय, पण त्यांच्याशी दोन शब्द बोलण्याची इच्छा राहून गेली. ती रुखरुख कायम आहे. आणि त्यांचे संगीतातल्या विविध शैली ह्या माझ्यासाठी म्हणजे एक मोठा अभ्यासक्रमच आहे. म्हणजे आशा भोसले म्हणजे, आणि त्यांचे एक्सप्रेशन, प्रत्येक गाण्याला त्यांनी दिलेला न्याय, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं गाणं असो, ते भक्तिगीत असो, भावगीत असो, कॅबरे असेल किंवा एखादं छान रोमॅन्टिक गाणं असो दे, प्रत्येक गाण्याला त्यांनी दिलेला न्याय, कमालीचा आणि अभ्यास, त्याचा थोडासा जरी आपण पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तरी आपण म्हणजे काय म्हणू शकतो, आपण त्या गाण्याला थोडासा न्याय देता येईल असं मला वाटतं. नाही, खरं आहे, तुम्ही म्हणालात तसं आशा भोसले नावाचं हे एक पर्व आहे, भारतीय संगीतातलं एक युग आहे. त्यांच्या योगदानाकडे जेव्हा आपण बघतो, तुम्ही संगीत क्षेत्रातले तुम्ही तज्ज्ञ लोक जेव्हा बघता, कसं बघता त्यांच्या या योगदानाकडे? कुठले कुठले पैलू त्यांचे भावतात तुम्हाला? मी आता जसं म्हटलं की कुठलंही गाणे म्हणजे गाणं असू दे, आता ती लावणी असेल तर लावणीतला तो खट्याळपणा किंवा तो नखरा जो असतो तो त्यांना, म्हणजे कुठलंही गाण्यामध्ये ईज काय प्रकारे असते ते आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला कळते. किंवा एखादं आपण ज्या मीराचे गझल जे गझल्स आहेत त्यातला त्यांनी म्हणजे प्रत्येक गीत प्रकार तुम्ही त्यांचं गाणं ऐकता, तुम्हाला त्यांचं एक्सप्रेशन ऐकून म्हणजे तो एक अभ्यासक्रमच आहे. तो जसाच्या तसा केला तर तुम्ही पास व्हाल, एवढंच म्हणू शकते. माझ्यासाठी त्या देव आहेत. आणि आशाताई यांचा अंतिम प्रवास शिवाजी पार्कमध्ये, दादर शिवाजी पार्क इथे त्यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे. केतकीताई, आशाताई पुढची अनेक वर्ष त्यांच्या सुरांनी आपल्यासोबत राहतील, हे तितकंच खरं आहे. आशा भोसले यांनी एक प्रत्येकाला सांगण्यासाठी कहाणी दिली, म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकट बघितली, खूप खड्डे बघितले आणि त्यावर त्यांनी मात केलेली आहे. पण ही कटुता कधी त्यांच्या संगीतात आपल्याला जाणवली नाही. परफेक्ट, एकदम बरोबर बोललात. म्हणजे हाच त्यांचा पॉझिटिव्ह जो ॲटिट्यूड आहे त्यांच्या आयुष्यातला, की आपण खूप म्हणजे त्यांना जवळून बघितलेलं आहे. म्हणजे जरी आपण त्यांना भेटलो नसलो तरी आपल्याला त्यांची पूर्ण जो जीवन प्रवास आहे तो आपल्याला माहिती आहे. आणि त्यातही कुठेही न डगमगता त्या कशा उभ्या राहिल्या आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही म्हणालात तसं गाण्यात कधीच हा त्यांचं दुःख किंवा त्यांच्या आलेल्या अडचणी ह्या आपल्याला त्यांच्या गाण्यात कधीच दिसत नाहीत. कालपासून त्या गेल्या आहेत असं सतत कानावर पडते, ते मला अजूनही खरं वाटत नाहीये. म्हणजे मला ते डायजेस्टच होत नाहीये असं. म्हणजे खरंच मी काही म्हणजे बोलताच येत नाही असं झालंय माझं. नाही, अगदी. आणि एक गोष्ट नक्की आहे की आशा भोसले यांनी त्या संगीताला, संगीत क्षेत्राला इतकं भरभरून दिलेलं आहे. पण तरीसुद्धा म्हणजे या दोन्ही मंगेशकर भगिनी, लता दीदी आणि आशाताई, संगीत त्या दोघींचंही आपलं आपलं वेगळं होतं. दोघींचेही पिंड वेगवेगळे होते, दोघींचीही गाण्याची पद्धती वेगवेगळी होती. पण लता भोसले हे असं विशाल काय दैवी, म्हणजे राज ठाकरेंनी आज त्याचं खूप छान वर्णन केलंय की लता भोसले या कायम दैवी वाटतात आणि आशा भोसले ह्या मानवी वाटतात. कारण आशा भोसले आपल्याला तितक्याच, तुम्ही म्हणालात तसं, खट्याळपणे स्टेजवर नाचताना दिसलेले आहेत, अगदी दिलखुलासपणे बोलताना दिसलेले आहेत. मी 4थी पर्यंत शिकले हे सांगताना त्यांच्या आवाजामध्ये कुठेही कुठलाही मज्जाव दिसत नाही. परफेक्ट. काय सांगाल याच्याबद्दल?
म्हणजे हा म्हणजे आणि अजून एक मला खूप सांगायला आवडतं, म्हणजे मी त्यांच्याकडून काय शिकले, तर एक तर तुम्हाला प्रत्येक गीतप्रकार गाता आला पाहिजे. हे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, की मी अमुकच गीतप्रकार गाते तर नाही. तुम्हाला सगळं गाता आलं पाहिजे. सगळे गीतप्रकार त्या त्या पद्धतीने गाता आले पाहिजे. हे त्यांच्याकडून सगळ्यात मुख्य गोष्ट शिकण्यासाठी. आणि त्या गीतप्रकारात पूर्ण 100% तुमचं एक्सप्रेशन आणि स्टेजवरचा त्यांचा जो लाईव्हलीनेस असतो, म्हणजे त्या कमाल करतात. म्हणजे मी करायच्या असं नाहीच म्हणू शकत, त्या कमालच करतात स्टेजवर. त्याच्यामुळे त्यांच्याकडून हा पॉझिटिव्ह अप्रोच आणि आत्ताच्या पिढीपर्यंत म्हणजे मी बघितलं की एकदा ते हुस्न तेरा तौबा तौबा पर्यंत म्हणजे त्यांना त्या आतापर्यंतच्या म्युझिक पर्यंत त्या अपडेटेड असतात, म्हणजे असायच्या. हा खूप मोठा गुण आहे आणि मला असं वाटतं की आपण प्रवाहानुसार पुढे जाणं ही त्यांच्यातली खूप मोठी गोष्ट आणि पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक गोष्टीकडे बघायचा हा खूप त्यांच्यातला कमालीचा गुण आहे. नाही, अगदी तुम्ही म्हणाला तसं त्यांनी आपल्याला फक्त संगीतच नाही शिकवलंय, त्यांनी आपल्याला आयुष्य शिकवलंय. परफेक्ट, एकदम परफेक्ट वाक्य खरंय. कारण आयुष्याकडे बघायचं कसं हे आशा भोसले यांचं चरित्र ज्याला माहिती आहे ते तो प्रत्येक जण शिकेल. काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे पुन्हा तेच वाटतं की म्हणजे आता पिया तू अब तो आजासारखं गाणं किंवा त्याच्याच एकदम विरुद्ध मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा, म्हणजे किती दोन वेगळी टोकं आहेत गाण्याची. आणि तसंच त्यांनी त्यांच्या जीवनात पण एक शून्यापासून ते अगदी मोठ्या पदापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या आणि कुठल्याही प्रकारे त्याचा इगो काही नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. खूप अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि माझ्या खूपच लाडक्या आणि नाही माझ्याकडे शब्द नाही. अनेक जण बोलताना त्यांच्या संगीतामधलं वैविध्य, त्यांच्या संगीतातले विविधांगी पैलू हे बोलताना बोलतात. उदाहरण देऊन आपण कसं सांगू शकतो हे विविध पैलू कसे आहेत? म्हणजे आपण म्हणतो की त्या दोन टोकांचं सुद्धा गाऊ शकायच्या. कसं उदाहरण देऊन सांगता येईल? म्हणजे आता जसं मी म्हटलं की मेरा कुछ सामान म्हणजे त्यांचं अतिशय काय म्हणतात आपण, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, ओ सावन के कुछ भीगे भीगे रखे हैं और मेरे एक हाथ में लिपटे रात पड़ी है, बुरा बुझा तो मेरा वो समा लौटा दो. आता ह्याच्या विरुद्ध मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ तू दूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना. म्हणजे अगदी अगदी हीच व्हरायटी आहे. म्हणजे एक गाणं हे आपल्या थेट हृदयात जातं आणि एक आहे ते असं छान हलक्या फुलक्या चंचल चालीमधलं हे गाणं. आणि हेच भाव आहेत, हेच आशाताईंची ताकद होती, त्यांच्या संगीतावरची ही पकड होती. कीर्तिताई, खूप धन्यवाद, आपण आपल्या भावना आमच्याकडे व्यक्त केल्या त्याबद्दल.